असं म्हणत त्यांनी प्रियाला अलगद स्वतःपासून दूर केलं. स्वतःचा फोन हातात घेतला आणि कॉल लावला. समोरून फोन उचलला. राज, लवकर घरी ये. राजेश्वरीजींनी फोनवर राजला सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या. रुद्रदादाला सांगा की गीता वहिनीला माझ्या आणि प्रियाच्या खोलीत वर पाठवून द्या. त्यांना खाली राहू देऊ नका. इतकं बोलून राजने फोन कट केला. त्याच्या शांत उत्तरामागे दडलेला राग राजेश्वरीजींना स्पष्ट जाणवला. आई, तुम्ही राजला का सांगितलं? ते खूप रागावेल. प्रिया घाबरून म्हणाली. राधाने तुझ्या जागी मला थप्पड मारली असती तर तू काय केलं असतंस? मी बाबांना सांगितलं असतं, राजला सांगितलं असतं, रुद्रदादाला पण सांगितलं असतं आणि काकूंना पण म्हणाले असते की त्या चुकीचं करत आहेत. बस, जे तू केलं असतंस तेच मी केलं, राजेश्वरीजी शांतपणे म्हणाल्या. तेव्हा प्रिया राजेश्वरीजींकडे एकटक पाहत राहिली आणि पुन्हा त्यांच्या मिठीत शिरली. काय झालं? तुम्ही आहात ना म्हणून आईची इतकी आठवण येत नाही, प्रिया भाऊक होत म्हणाली. राजेश्वरीजींचेही डोळे पाणावले. थोड्याच वेळात गीतावर राज आणि प्रियाच्या खोलीत पोहोचली. बाहेर राधाजी आधीच येऊन रुबाबात बसलेल्या होत्या. रुद्र स्वतःचा राग आवरत शांत बसला होता. प्रिया एका बाजूला उभा होती आणि राजेश्वरीजी यावेळी पायावर पाय ठेवून गंभीरपणे बसल्या होत्या, जणू आतापर्यंत जे घडलंच नाही ते घडण्याचीच वाट पाहत. थोड्या वेळाने बाहेर कारचा आवाज आला आणि सगळ्यांना कळलं राज आला आहे. सगळ्यांच्या धडधडी वाढल्या. स्वतः राधाजींच्याही अंगावर शहारे यावेत अशी परिस्थिती होती. त्याच्या पावलांच्या आवाजाने सगळ्यांच्या अंगात एक वेगळीच हालचाल झाली. पाहता पाहता तो आत आला आणि सगळ्यांच्या मधोमध उभा राहिला. राजेश्वरीजींना काही बोलण्याची गरजच वाटली नाही, कारण आता राज बोलणार होता. राज एकटक राधाजींकडे पाहत होता. आलास? माहीत होतं तू येशील, फुसफुसत बडबड करत बदतमीजी करण्यासाठी. नक्कीच माझी अब्रू घालवण्यासाठी माझ्या विरुद्ध बातमी पोचवली असेल. राधाजी दोन बोटं कपाळाला लावत गर्वाने हसत म्हणाल्या. हे टोमणे त्यांच्याच विरोधात आहेत हे राजेश्वरीजींना कळलं, पण त्या शांत बसल्या. हे ऐकून राज प्रियाकडे गेला. तिच्या कालाकडे पाहत तो म्हणाला, खाली पडलेल्या लोकांना खाली दाखवायची गरज नसते, ते आधीच खालचेच असतात. हे ऐकताच राधाजींना राग चढला, पण त्या काही बोलणार इतक्यात राज पुन्हा प्रियाकडे वळून म्हणाला, मी तुला हलवा आपल्यांसाठी म्हटलं होतं, घरच्या लोकांसाठी, कोणत्या परक्या किंवा बाहेरच्या व्यक्तीसाठी नाही. ज्यांना दुसऱ्यांच्या आनंदावर डोळा असतो त्यांना गोड दिलं जात नाही. परकी किंवा बाहेरची नाही मी, या घराची लहान मालकीण आहे मी. जीभ सांभाळून बोल. जे स्वतःला सांभाळू शकत नाहीत त्यांनी मला जीभ सांभाळायला सांगू नये. राज जोरात ओरडला आणि बोलता बोलता त्याच्याजवळ आलेल्या राधाजी घाबरून मागे सरकल्या. रुद्र शांतपणे उभा होता. राजेश्वरीजीही शांत बसून सगळं ऐकून घेत होत्या. त्यांनी नेहमीच राजला आवरलं होतं, पण आज राधाजींनी हद्द ओलांडली होती. प्रिया नाही इच्छित होती की भांडण व्हावं, पण या क्षणी बोलण्याची तिची हिंमतच होत नव्हती. कोणत्या अधिकारावर माझ्या बायकोवर हात उचललात तुम्ही? हलवा तुमच्या तोंडावर फेकला होता का तिने? राजचा आवाज अजून धारदार झाला. राज, राधाजी संतापून ओरडल्या. रागाने त्यांचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. हो राज, राज कपूर आहे मी, पण आजवर माझ्या बायकोवर मी कधी हात उचललेला नाही, तर तुमची काय औकात? राज पुन्हा गरजला. काहीतरी लाज बाळग, तुझ्या काकूला बोलतोयस? राधाजी त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाल्या. आधी त्या लायकीचे तरी बना की कुणी तुम्हाला आई म्हणावं. राज राधाजींकडे रोखून बघत म्हणाला. त्या चकितच झाल्या, जणू कानात लावा ओतला गेला. त्या रागाने राजेश्वरीजींकडे पाहू लागल्या, ज्या डोळे मिटून सोप्याला डोकं टेकवत शांत बसल्या होत्या. चूक तुझी नाही, तुझ्या संस्काराची आहे. संस्कारातच खोट असेल तर कोण काय करू शकतं? राधाजी चिडून म्हणाल्या. बरोबर आहे, तुम्ही तर अगदी त्याच घाटातून आलेला आहात. मग माझे संस्कार तुमच्यापेक्षा चांगलं कोण समजणार? राज वक्र हसत म्हणाला. तुझी इतकी हिंमत? राधाजी किंचाळत राजवर हात उगारणार इतक्यात रुद्रने त्यांचा हात घट्ट पकडला. प्रियाने घाबरून तोंडावर हात ठेवला. राधाजी आता संतापाने रुद्रकडे डोळे भरून पाहत होत्या. माझ्या आईचा अपमान करताना हा हात कुठे होता? हात सांभाळून ठेवा काकू, अजून तुम्ही काही ऐकलंच नाही, असं म्हणत रुद्रने त्यांचा हात सोडून दिला. काय करशील? मारशील?
चल मार, हेच तर आता बाकी राहिलं आहे. राधाजी जवळचा फुलदाणी उचलून जोरात जमिनीवर आपटत म्हणाल्या. काय झालं आता? स्वतःचं संतुलन सुटलं. बदतमीजी करणाऱ्याला बदतमीजी पचत नाहीये ना? बरं आहे तुम्ही बाई आहात आणि नात्यानं काकू आहात. बाहेरची कुणी असती तर इतकं बोलून राज थांबला, पण त्याने राधाजींसमोर बोटं घट्ट मोडून मूठ बांधली. तुला तुझ्या बायकोची चूक दिसली नाही? फक्त मला सुनवायला आला आहेस. त्यात तिला एवढीही तमीज नाही की दार ठोठावून आत यावं. स्वतःचे पाय सांभाळता येत नाही. पूर्ण हलवा माझ्यावर सांडला. किती गरम होता हलवा, माहीत आहे तुला? नाही काकू, हलवा थंड होता, प्रिया हळूच म्हणाली. गप्प बस तू मूर्ख, राधाजी संतापून ओरडल्या. तुम्ही गप्प बसा, राज डोळे मोठे करत रागाने बोट दाखवत म्हणाला. खूप छान, खूपच छान. सगळे मिळून मला हेरेस करणार ना? पण मी कुणालाही घाबरत नाही. ना तुझ्या आईला, ना तुझ्या वडिलांना, ना तुला. खूप दाबलं आहे तुम्ही मला, खूप सहन केलं आहे मी. पण आता मी चूप बसणार नाही. कसला एवढा राग आलाय की मी तुझ्या बायकोला थप्पड मारली? तिला फरशी पुसायला सांगितलं, तेही तिच्या साडीने. जे आहे तेच सांगितलं. ती त्याच लायकीची आहे. मूर्ख बाई आहे ती, जिचं फक्त शरीर मोठं झालंय, बुद्धी नाही. एवढी मोठी होऊन लहान मुलांसारखी खेळते, ध्रुवसोबत कार्टून बघते. पालीला अशी घाबरते जणू तो काही भूतच आहे. बोलती अशी की लहान मुलांनाही हसू येईल. चीड येते मला तुझ्या बायकोची, चीड. राधाजी संतापून राजसमोर बोलत होत्या. हे सगळं ऐकून प्रियाचा गळा दाटून आला आणि ती खाली मान घालून उभी राहिली. हे ऐकून राज सोप्यावर बसला आणि शांत पण धारदार आवाजात म्हणाला. ज्यांचं मन आणि मेंदू काळा असतो ना, त्यांना इतरांचा चांगुलपणा, बेवकूफपणा वाटतो. एक शब्दही जास्त बोलात ना. खरं सांगतो, आग्र्याच्या वेड्यांच्या दवाखान्यात दिसाल तुम्ही. बाबा काही करू शकणार नाहीत, लक्षात ठेवा. राज चुटकी वाजवत बोट दाखवत म्हणाला. राधाजी रागाने थरथरत त्याच्याकडे पाहत राहिल्या. प्रीती आणि सियाताई तुम्हाला आई म्हणायलाही कचरतात आणि तुम्ही प्रियाचा न्याय करणार? ध्रुव आला होता, आजी होता ना तुम्ही त्याची. मग आजी म्हणून काय केलं? त्याच्यासोबत खेळलात, त्याला खाऊ घातलं, त्याला बाहेर फिरायला नेलं, काय केलं? यावेळी राधाजी काही बोलल्या नाहीत, पण त्यांचा राग तसाच पेटलेला होता. माझी बायको त्याच्यासोबत कार्टून नक्की पाहते, पण ती त्याला एकांतात हे शिकवत नाही की राजेश्वरी, आजीशी बोलू नकोस, त्या घाणेरड्या आहेत, त्या तुला एकट्यात मारतील, त्यांच्यात डायन आहे. राजच्या संतप्त आवाजाने राधाजींच्या तर पायाखालची जमीनच सरकली. त्या घाबरून गेल्या. राजेश्वरीजींनी झटकन डोळे उघडले. रुद्रने मुठी घट्ट आवळल्या आणि प्रिया तर थक्कच झाली राजच्या तोंडून हे सर्व ऐकून. तुम्हाला काय वाटतं मला काहीच माहिती नाही? ध्रुव माझ्याशी किती जवळचा आहे हे तुम्ही तुमची घाणेरडी मनोवृत्ती ओकताना विसरलात. मी हवं तर ते सगळ्यांना सांगू शकलो असतो, पण सांगितलं नाही. तुमची इज्जत जाईल म्हणून नाही, मला त्याची फिकीर नाही. मी सांगितलं नाही कारण या घराचं वातावरण खराब करायचं नव्हतं मला. म्हणतात ना, डायन घराला आणि घरच्यांना आपल्या स्वार्थासाठी गिळून टाकते. तर कधी स्वतःला आरशात नीट पहा. जिला तुम्ही डायन म्हणतात ना, ती तुम्हाला मलाच देण्यास तयार होती, कारण तुम्हाला मुलगा हवा होता. पण तुम्हाला आपलं रक्त लागत होतं म्हणून मला दत्तक घेतलं नाही आणि बहाणा केला. एक आईकडून मूल कसं काढून घेऊ? अरे, तुमच्यासारखी आई असण्यापेक्षा माझ्या आईसारखी मोठी आई असणं 100 पट चांगलं. आई मुलांसाठी स्वार्थी होऊ शकते, पण स्वार्थासाठी आई बनणारी कधीच आई नसते. म्हणूनच गीता वहिनी आई होणार आहेत ही बातमीही तुम्ही सहन करू शकला नाहीत. राजचं बोलणं ऐकता ऐकता राधाजीही त्याच्यासमोर बसल्या. राग आणि गर्व अजूनही तसाच होता, पण राजने थांबवलेलं असल्याने त्या काही बोलत नव्हत्या. तुम्ही स्वतःचं आयुष्य फक्त वय मोजण्यात घालवलं, मी मोठी आहे हे सिद्ध करण्यात घालवलं, आणि तुम्ही ठरवणार माझी बायको मोठी झाली आहे की नाही. कधी तिच्यासोबत बसून शिका मन कसं स्वच्छ ठेवायचं ते. माझ्या बायकोला काय फरशी पुसायला लावणार तुम्ही? तुम्हाला स्वतःवर पुसून घ्यायची गरज आहे. राधाजी उठून निघू लागल्या तेव्हा राज ओरडला. एक पाऊलही पुढे टाकलत ना तर थेट पोलिसांना फोन करेन. माझ्या बायकोला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचे चार्जेस टाकेन आणि जी बेकायदेशीरपणे सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्यासाठी वकिलांचे चक्कर मारताय तेही वेगळं दाखल करेल. राधाजींनी चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवले, जणू त्या हरल्यात आणि त्यांची सगळी चोरी उघडकीला आली आहे.
राजेश्वरीजी राधाजींकडे रोखून पाहत होत्या तर रुद्रने मान नकारात हलवली. राधाजी परत आपल्या जागेवर येऊन बसल्या तेव्हा राज थोडा पुढे झुकून म्हणाला, हात न लावता जी चपराक बसते ना, त्याचा आवाज आणि वेदना आयुष्यभर सोबत राहतात आणि तुमच्यासोबतही तसंच व्हावं मी हेच इच्छितो. माझ्या बायकोला मुलांसारखं खेळता येतं, मेंदू लावून डावपेच रचता येत नाहीत. माझ्या बायकोला रडता येतं पण मगरमच्छचे अश्रू ओतता येत नाही. माझ्या बायकोच्या बोलण्यात निरागसपणा आहे, गरजेची बनावटपणा नाही. ती नाईलाजाने नातं निभावत नाही, कुणाला कमीपणा दाखवत नाही, कट कारस्थाने करत नाही, घराची मालकीन बनू, चाव्या हातात घेऊ, माझा हिस्सा किती हा विचार करत दिवसभर बसत नाही. तुमची तर तिच्या आसपास बसण्याचीही लायकी नाही. राजने आपल्या गाडीची चावी रागाने फेकली. ती घसरत पुढे जाऊन थांबली. हात कसा लावला तिला? राज पुन्हा गरजला. यावेळी रुद्र आणि राजेश्वरीजी तत्क्षणी त्याच्याजवळ आले, कारण तो संतापाने अक्षरशः धगधगत होता. त्याने कोट काढून फेकला आणि रागाने त्याच्या चेहऱ्यावर घाम आला होता. राज, शांत हो. कसा शांत होऊ मी? ती काही बोलत नाही, आपल्यासारखी उलट उत्तर देत नाही म्हणून अशी वागणूक मिळणार तिच्या वाट्याला? शपथ घेऊन सांगतो, जर बाहेरच्याने असं काही केलं असतं ना तर त्याला आत टाकून गालावरून रक्त येईपर्यंत थापडा मारले असते. राजू, स्वतःला सांभाळ, रुद्र त्याला घट्ट पकडत म्हणाला, कारण राधाजीची तर तिच्या सगळ्या पोलखुलीनंतर पुरती गाळण उडाली होती. राज, तुम्ही राग नका करू, चला आपण खोलीत जाऊया, प्रिया शांतपणे म्हणाली. तुला कोणी सांगितलं होतं त्यांच्याजवळ जायला? माहीत आहे ना, सापाजवळ गेलंस तर तो चावणारच. मनाई केली नव्हती का? कळत नाही का तुला? माझ्याकडून चूक झाली, प्रिया हळू आवाजात म्हणाली. नाही, चूक ज्याची आहे त्याला शिक्षा मिळणार. मी फारच उर्मट माणूस आहे, माझ्यावर राग ठेवला तर समजतं, पण तुझ्यावर यांचा कसला राग? माझ्या बायकोला स्वतःच्या अहंकाराची तृप्ती करण्याचं साधन समजलंय का? पैसे हवेत ना यांना, एक पैसा इथून नेऊ देणार नाही. यांना सांग आपलं सामान बांधायला. हे ऐकून राधाजी उठून पुढे आल्या. नाही जाणार मी, काढून तर दाखवा. शांत आहे म्हणून बुजरी समजता का मला? आई मुलगा मिळून हुकूमत करता हो? मग दोघांच्या बायका सगळं आपल्या नावावर करतील आणि येणारं मूल म्हणजे आम्ही आयुष्यभर तुमच्या तुकड्यांवर जगायचं? मला माझा हिस्सा हवा आहे आणि हे घरही. माझ्या मुली आहेत म्हणून त्यांना काही मिळणार नाही आणि मला तर नोकरानीपेक्षा अधिक काही समजलं नाही या घरात. हो ताई म्हणत तुझ्या आईच्या मागे मागेच फिरत राहू आणि या बावळटाला काय द्यायचं? 2 खेळणी द्या तिच्या हातात, राधाजी रागाने म्हणाल्या. हे सगळं ऐकून प्रिया आतून कोसळत होती पण काहीच बोलत नव्हती. राधा, गप्प बस, नाहीतर माझा हात उठेल तुझ्यावर. माझ्या शांततेचा गैरफायदा घेऊ नकोस. उठवा हात, पाहतेच मी सगळ्यांना आत टाकून देईन, राधाजी चिडून म्हणाल्या. का करणार तुम्ही असं? सासूबाईंनी मारलं का तुम्हाला? स्वतः किती वेळपासून मला वाईट बोलत आहात आणि आता पोलीस बोलावण्याची धमकी देता? प्रिया अचानक बोलली आणि सगळ्यांचे डोळे तिच्याकडे वळले. डोकं नाही ना तुला म्हणून बोलू नकोस, राधाजी चिडून म्हणाल्या. बोलण्यासाठी जीभही स्वच्छ हवी काकू, एवढं कडवट कसं बोलता तुम्ही? प्रियाचं बोलणं ऐकून राधाजी थक्क झाल्या. प्रिया असं प्रत्युत्तर देईल याचा त्यांना पत्ताच नव्हता. राज हळूच येऊन प्रियाच्या मागे उभा राहिला. रुद्र आणि राजेश्वरी देखील प्रियाकडेच पाहत होते. मी तर फक्त तुम्हाला हलवा द्यायला आले होते. माझा पाय अडकला म्हणून मी पडले आणि हलवा तुमच्या साडीवर सांडला, तो गरमही नव्हता. तरी तुम्ही राजला खोटं सांगितलं. मला माझ्या साडीनं फरशी पुसायला सांगितलं. मी तशी तिथे साफसफाई केली असती, पण साडीनेच कर म्हणालात, ते कशाला? मी तुमचं काय बिघडवलं? नेहमी मी तुमच्याशी नीट बोलते पण तुम्हीच राग धरून बसतात. ठीक आहे, आता मी तुमच्या खोलीत कधी येणार नाही, पण तुम्ही या सगळ्यांना त्रास देण्यासाठी पोलीस बोलावले तर मीही त्यांना सांगून टाकेन की तुम्ही मला मारलं होतं. हे ऐकताच राधाजी संतापून प्रियाकडे येऊ लागल्या. तेवढ्यात राजने मध्येच पाय आणला आणि राधाजी थेट प्रियाच्या पायांवर कोसळली. हे बघून प्रिया त्यांना उठवायला लपाकली, पण राजने तिला घट्ट धरून थांबवलं आणि ताबडतोब त्याने आपल्या काकांना फोन लावला. काका, तुम्हाला काय हवं आहे? पोलीस कंप्लेंट करू की मग या इथून शांतपणे निघून जाव्यात?
की मग तुम्ही म्हणाला होता तसं तुम्हाला यांच्यापासून घटस्फोट हवा आहे? हे ऐकून राधाजी तर दचकल्या, पण बाकीच्यांच्याही नजरा राजकडे खिळल्या. काय वेड्यासारखं काय बोलतोयस तू राज? असं म्हणत राधाजींनी त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि कानाला लावून हॅलो म्हणाल्या. मी माझ्या हिश्श्याची सगळी मालमत्ता तुझ्या नावावर करीन, पण आधी मला घटस्फोट हवा आहे, नाहीतर हा पोलीस बोलावेल आणि कोणकोणते चार्ज लावेल ते मला देखील माहीत नाही. सगळं काही ठरून बसलाय हा. मला नकोय की तुला जेल व्हावं आणि मी देखील आता तुला सहन करू शकत नाही. वकिलांशी बोलून झालं आहे, मी त्यांना घेऊन येतो. असं म्हणत सागरजीनं फोन कट केला. हे काय बोलत आहेत? राधाजींचा आवाज रडका झाला. ते तर तुम्ही या मूर्ख मुलीला हात लावण्यापूर्वी विचार करायला हवा होता. राज राधाजींकडे रागाने पाहत म्हणाला. ते ऐकताच राधाजी संतापून राजला मारू लागल्या. तुम्ही माझ्याशी असं कसं करू शकता? तुम्ही मला माझ्या नवऱ्यापासून दूर करू पाहत आहात. मला या घरातून हाकलू इच्छिता? मी तुमचं मनमानी वागणं अजिबात सहन करणार नाही. मी पोलिसांकडे जाईन आणि तुम्हाला तुरुंगात पाठवीन. तुम्ही मला त्रास देत आहात असा गुन्हा नोंदवीन. असं म्हणत म्हणत राधाजी राजला मारू लागल्या. हे काय करताय काकू? प्रियामध्ये पडून त्यांना थांबवायला आली, पण त्याआधीच राजेश्वरीजींनी तिला अडवले. आई, तुला काय वाटतं मला तिला थांबवणं जमत नाही? हवं असतं तर मीच तिला एक चापट देऊन तिची चूक दाखवली असती. पण राधाला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळणं गरजेचं आहे. राजेश्वरीजी गंभीरपणे प्रियाला म्हणाले आणि तिला शांत राहण्यास सांगितले. खूपच वाईट आहे तू राज. असं म्हणत शेवटी राधाजींनी राजला जोरात ढकललं. राजने स्वतःला सावरलं. यांच्या मेंदूला अजूनही शहाणपण आलं नाही. राजू, तुला जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते लवकर घे. तसं पण मी यांना माझ्या नजरेच्या समोर सुद्धा सहन करू शकत नाही. जेव्हा यांनी गीताच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकली आणि तोंड पाडून घेतलं. अरे, एक परका माणूस सुद्धा ही गोष्ट ऐकून हसतो. रुद्र तिरस्काराने म्हणाला. सगळ्यांना फक्त स्वतःचा आनंदच दिसतो. माझ्या आनंदाचं काय? 2 मुलांना जन्म देऊन ही घराची मालकीण बनली. इतकी वर्षे स्वतःच राज्य केलं. आता 2 मुले, 2 सून सगळं घेऊन जातील. एक तर चलाक आहेच, दुसरी भोळी असल्याचं आव आणून सगळं हडपून घेईल. आणि माझ्या वाट्याला काय तुमच्या या फालतू उपदेशा? राधाजी मोठ्याने ओरडल्या. स्वतःच्या हाताने नशीब फोडणाऱ्यांनी बळीचा बकरा बनण्याचा खेळ खेळू नये. हवं काय आहे तुम्हाला? या घरात राहून सगळ्या सोयीसुविधा उपभोगूनही म्हणतात की तुम्हाला नोकरानी बनवून ठेवलंय? रुद्र राधाजींसमोर उभा राहून म्हणाला. तोंड बंद ठेव. जास्त ओरडायची गरज नाही. राधाजी कडक आवाजात म्हणाल्या. याच लायकीच्या आहात तुम्ही? यावेळेस मात्र राज गरजला. हे ऐकून सगळेच त्याच्याकडे पाहू लागले. मोठे लोक जर फक्त आपला वयाचा हुकूम चालवायला लागले तर त्यांना खरंच मोठेपणा म्हणजे काय हे दाखवणं गरजेचं होतं. आमचं बोलणं, आमची उभारी तुम्हाला सहन होत नाही, पण तुम्ही दरवेळी माझ्या बायकोला जे अपमानित करता त्याचं काय? आज तर तुम्ही तिच्यावर हातच उचलला फक्त तुमच्या अहंकाराला शांतता मिळावी म्हणून. असे असतात का मोठे? तुमच्यातला अहंकार माझ्यापेक्षा जास्त आहे, तरीसुद्धा मी कधी माझी मर्यादा ओलांडली नाही. त्या दिवशी तिचं कान कापलं गेलं तेव्हा त्या माणसाला सुखरूप पाहणं सुद्धा मला सहन झालं नाही. आणि तुम्ही तर मुद्दाम माझ्या बायकोला इजा केली. आणि मग काय अपेक्षा आहे की मी तुमच्यासाठी मंदिर बांधू? तुम्हाला देवाचा दर्जा देऊ? राज डोळे मोठे करून संतापून म्हणाला. आणि तुझी बायको काय एखादी देवी आहे की मी तिच्याबद्दल बोलताना आधी विचार करू? ती प्रिया राज कपूर आहे हे लक्षात ठेवा. आता काही बोलण्यापूर्वी तुम्हाला हेच आठवेल. तुमच्या अहंकाराला मी खूपच वाव दिला आहे आधी, पण आज त्याचा पूर्ण नायनाट करणार आहे मी. आता तुम्ही खऱ्या अर्थाने ओळखाल राज कपूरला. तू काहीच करू शकणार नाहीस. इतक्या वर्षाचं नातं आहे आमचं. असं कसं तोडून टाकेल ते? मी त्यांची पत्नी आहे. राधाजी मोठ्या आवाजात ओरडल्या. तर तीही माझी पत्नी आहे. या घराची सून आहे. या घराची लक्ष्मी आहे. आणि तुम्ही त्या घरच्या लक्ष्मीवर हात उचललात तर मी तुम्हाला सोडणार नाही. तिने जितके अश्रू ढाळलेत ना त्याच्या कितीतरी पटीने तुम्ही हंबरडा फोडाल.
ती भोळी आहे म्हणून तुमच्या मनातलं विष तिच्यासमोर ओतलत, तिला चापट मारलीत. ती काही बोलली नाही म्हणून तुम्हाला वाटलं तुम्ही जिंकलात, वर्षानुवर्षाचा बदला घेतलात. पण आता बघा बदला कसा घेतात ते. मी तिला या घरात मान सन्मानाने आणलं आहे आणि ती या घरात तितक्या सन्मानाने राहते, सगळ्यांना प्रेम आदर देते. म्हणून जर तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आला तर मी कोणाच्याही विरोधात उभा राहील. राज राधाजींकडे बोट दाखवत गर्जला. हे ऐकून प्रिया फक्त राजकडेच पाहत राहिली. राज तिच्यावर इतकं प्रेम करेल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं, कारण तिला ते दिवस आठवले जेव्हा राज तिला आपल्या प्रेमासाठी तडपवत असे. तिच्या प्रेमाची इंतहा झाली होती, पण आता तीच इंतहा हळूहळू विरघळत चालली होती. माझ्या बायकोला सगळ्यांसमोर बोलता येत नाही कारण ती मनाने नाजूक आहे, लगेच रडते. पण याचा अर्थ ती मूर्ख आहे असं नाही. जे माणसं मनाने स्वच्छ असतात ना, त्यांच्या तोंडातून कधी शब्द निघत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या वेदना सांगतात. कधी तुम्ही तिला मूर्ख म्हणता, कधी म्हणता की भोळी असल्याचं आव्हान ते. अरे, जी बाई अजून स्वतःलाच नीट ओळखून नाही घेऊ शकली, ती दुसऱ्यांना काय न्याय देणार? तुमच्या मुलाला सांगा, तो आपली मर्यादा ओलांडतो आहे. राधाजी राजेश्वरींवर रागाने ओरडल्या. म्हणून तर त्याला बोलावलं आहे. काडी पेटून तू स्वतःलाच जाळलं आहेस राधा. राजेश्वरीजी आणखी जोरात संतापल्या. राधाजी त्यांना काय उत्तर द्यावं याचा विचार करतच होत्या तेव्हाच सागरजी आणि रामजी आले. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.